नमस्कार, मी स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज बनवतोय आपण मैसूर डोसा। तसे आपण डोशाच्या बऱ्याचशा रेसिपीज आपल्या चॅनलवरती पाहिलेल्या आहेत, तुम्ही त्यासुद्धा ट्राय करू शकता। पण त्याच डोसा किंवा त्याच रेसिपी ट्राय करणं कधी कंटाळवाणं वाटतं, काहीतरी नवीन असं खावं असं वाटतं, जिभेला काहीतरी चवच उरत नाही। मग अशा वेळेस जर तुम्ही हा नाश्ता ट्राय केला ना, तर विश्वास ठेवा, अप्रतिम चवीचा, भन्नाट दिसणारा आणि पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असाच आपला मैसूर डोसा बनून तयार झालेला आहे। तर जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। नेहमीप्रमाणे रेसिपी भरपूर टिप्स सहित मी शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ पूर्ण पाहावा। तर सर्वात पहिले आपण बनवून घेऊयात एक बॅटर। डोसा बनवताना बनवायचं असतं बॅटर, त्याचं लागतं परफेक्ट मेजरमेंट शिवाय डोस्याला व्यवस्थित जाडी येत नाही, बॅटर व्यवस्थित फुलत नाही। तर इथे घ्यायचं आहे आपल्याला 3 वाट्या तांदूळ। आता तांदूळ असा घ्यायचा ज्याचा भात हा मोकळा शिजला जातो। म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की तांदूळ हा जुना असला पाहिजे, कुठलाही असला तर चालेल, इवन रेशनचा असला तरीही चालतो, फक्त तो जुना असावा। 3 वाट्या तांदूळ घेतलंय, त्याच्यासाठी 1 वाटी अख्खे उडीद घेतलेले आहेत। असे धुतलेले येतात बघा, हे गोटा उडीद सुद्धा याला म्हटलं जातं। आता हे जर तुमच्याकडे नाहीये तर मग अशा वेळेस तुम्ही उडदाची डाळ घेऊ शकता। धुतलेली उडदाची डाळ घ्यायची, त्याला सोल सुद्धा म्हटलं जातं। 1 मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून आपण याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घातलेली आहे आणि 1 छोटा चमचा किंवा मग जवळजवळ 20 ते 25 दाणे मेथीचे घालायचे। हरभऱ्याची डाळ घातल्याने डोस्याला कलर सुंदर येतो आणि मेथी दाण्याने त्याला फर्मंट व्हायला मदत होते। तर आता 2-3 पाण्याने स्वच्छ सर्व जिन्नस धुवून घेऊयात आणि बुडतील इतकं पाणी घालून याला भिजत घालायचं आहे आपल्याला 7 ते 8 तासासाठी। तर तुम्ही सकाळी हे सर्व साहित्य भिजत घातलं तर संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान हे मिक्सरला वाटून घ्यायचं। आता वाटताना थोडंसं आपण हे वरचं पाणी काढून घेऊयात आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटून घेऊयात। तर त्याच्या पहिले आपल्याला भिजवायचे आहे 1 वाटी पोहा। जाड पोहा घ्या किंवा बारीक पोहा घ्या, कुठलाही पोहा चालेल। प्रमाण लक्षात घ्या तुम्ही, परफेक्ट मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला दिसत आहे। तर इथे आपण आता थोडं पाणी घालून हे बॅटर वाटून घेऊयात। अगदी जेमतेम पाणी घालायचं आणि होईल तेवढं स्मूथ असं बॅटर हे वाटून घ्यायचं। तर इथे बघा, जे पोहे भिजवले होते ते सुद्धा आपण आता वाटून घेऊयात। वाटताना जास्त पाण्याचा वापर करू नये, आवश्यकतेनुसारच पाणी घालावं की जेवढं आपण हे वाटायला सोपं जाईल। नंतर लागल्यास तुम्ही ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालू शकता। मिक्स करून घेऊयात। आता इथं प्रश्न येतो की हिवाळा आहे, पावसाळा आहे, बॅटर व्यवस्थित फर्मंट होईल की नाही। मग असा जर प्रश्न तुमच्या मनात असेल, कुठंतरी संकोच वाटत असेल, तर काय करायचं, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा लिंबूसत आणि अर्धा चमचा मीठ, म्हणजे असं सर्व तिन्ही जिन्नस समप्रमाणात त्याच्यामध्ये घालावं। एवढ्या साहित्यासाठी आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे, अर्धा चमचा लिंबूसत आणि अर्धा चमचा मीठ सुद्धा घातलेला आहे। आता काहीच प्रश्न नाही, कुठल्याच मनात संकोच ठेवू नका। रात्रभर छान आता हे बॅटर मस्त असं एखाद्या उबदार जागेवरती ठेवून द्या। काहीच याला कुकरमध्ये ठेवायची गरज नाही, मायक्रोवेव्हमध्ये ठेवायची गरज नाही, एखाद्या ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवायची गरज नाही, काहीच तामझाम करायची गरज नाही आहे। असंच आता हे बॅटर छान असं जाडीदार फ्लफी बनून तयार होईल सकाळपर्यंत। आता तुम्ही जर याला वेळ मागत असाल तर 7 ते 8 तास लागतील, पण रात्री जर हे बॅटर आपण तयार केलं तर रात्रभर छान हे फर्मंट होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही छान याचे मस्त असे डोसे बनवू शकता। तर चला थोडंसं याला मिक्स करून घेऊयात। फक्त मिक्स करताना एकाच डायरेक्शनने मिक्स करायचं। झाकण ठेवून आता आपण हे रात्रभर फर्मंट व्हायसाठी ठेवूयात। आता आपण बनवूया त्याची चटणी। आपण आज मैसूर डोसा बनवत आहे, तर मैसूर डोशाची एक स्पेशल चटणी असते बघा, लाल कलरची, ती बनवून घेऊयात। त्यासाठी घेतले आपण इथे 1 चमचा धने, 1 चमचा जिरं आणि छोटे 2 चमचे फुटाणे। आता फुटाण्याच्या जागेवरती तुम्ही डालवा सुद्धा घेऊ शकता। आणि 4 ते 5 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। लाल मिरच्या तिखटानुसार कमी जास्त कराव्यात। आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। याच्यामध्ये घातलंय अर्धा इंच आलं आणि जवळजवळ अर्धी वाटी खोबरं घातलेलं आहे।
थोडा हिंग घालायचा, हिंगाने छान चव येते या चटणीला। काश्मीरी लाल मिरचीची पावडर घातलेली आहे, चवीनुसार मीठ। काश्मीरी लाल मिरचीची पावडर यासाठी घातली की कलर सुंदर यावा। थोडंसं दरदरसं वाटून घेतलं की त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं, म्हणजे छोटा अर्धा ग्लास घातला तरी चालेल। आता हे परत आपण एकदा मिक्सरला वाटून घेऊयात। स्मूथ अशी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। इथे बनून तयार आहे आपली मैसूर डोश्याची चटणी। ही चटणी थोडीशी स्पायसी असते, तर तुम्ही इथे जर जास्त तिखट खात नसाल तर तुम्ही बेडकी मिरची वापरावी, त्याचा कलर लाल येईल, चटणी थोडीशी तिखटाला कमी होईल। तर आता काढून घेऊयात। मस्तच अगदी झणकेदार चटणी बनून तयार होते बघा। ही चटणी तुम्ही इडली सोबत, डोशा सोबत तर खाऊ शकता, सोबतच भाकर पोळी सोबत सुद्धा खाऊ शकता। तर चला आता पटकन बनवूयात आलूचा मसाला, कारण आपण म्हैसूर मसाला डोसा बनवत आहे, तर आलूचा मसाला झालाच पाहिजे। त्याला तुम्ही आलूची भाजी म्हणा किंवा आलूचा मसाला। कढईमध्ये तेल घालून घेतलेला आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालायचं आपल्याला छोटा 1 चमचा किंवा 2 पिंच हिंग। हिंग थोडासा जास्त घालायचा, छान चव येते। जिरं घालूयात। जिरं जास्त घालायचं, आलूच्या चटणीमध्ये किंवा आलूच्या मसाल्यामध्ये जिरं छान उठून दिसतं। जिरं छान असं तडतडलं की आता लांबट आकारात चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची, कढीपत्ता तीनही जिन्नस घालूयात। कांदा छान असा लांबट आकारात चिरून घ्यायचा आणि या चटणीमध्ये तुम्ही डालवा सुद्धा टाकू शकता, तर तुम्हाला आवडत असेल तर। छान आता आपण हे भाजून घेऊयात। कांद्याचा आपल्याला इथे जास्त कलर चेंज नाही करायचा आहे। थोडासा सुनहरा कलरचा कांदा झाला की इथे आपण आता याच्यावरती घालूयात मीठ। तर संपूर्ण भाजीचं मीठ आपण या स्टेजला घालून द्यायचं, म्हणजे कांदा सुद्धा आपला लवकर सॉफ्ट होतो। हळद घातलेली आहे अर्धा चमचा। आता उकडलेले आलू जे मॅश करून घालायचे। या भाजीमध्ये आलू नेहमी उकडलेला आणि मॅशच करून घालायचा, कारण ह्याची जी स्पेशल ही चटणी जी असते मैसूर डोश्याची ती थोडीशी सॉफ्ट असते, आणि जर तुमचा आलू व्यवस्थित उकडलेला नसेल तर तुम्ही या चटणीमध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता, म्हणजे आलूची चटणी कशी अशी मॅश झालेली पाहिजे आपल्याला। बॅटर फर्मंट झालेलं मला दाखवता आलं नाही, कारण ती क्लिप माझी डिलीट झाली, त्यासाठी सॉरी। पण बॅटर छान असं फर्मंट झालं होतं। ते डोसा बनल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच, कारण डोस्यावरती जाडी आणि डोशाचा कलर अप्रतिम आलेला आहे। तुम्ही बघू शकता डोसा किती सहजतेने स्प्रेड होत आहे, मस्तच। आता आपण डोसा इथे छान असा स्प्रेड करून घेतलेला आहे। थोडंसं वरची बाजू अशी सोकली की काय करायचं, जी चटणी बनवलेली ना आपण, ती चटणी अशी छान संपूर्ण डोस्यावरती स्प्रेड करून घ्यायची। चटणी जास्त तिखट असेल, मिरच्या तिखट वापरलेल्या असतील तर चटणी थोडी कमी लावावी। आणि वरतून लावायचा आलूचा मसाला। आलूचा मसाला भरभरून घालायचा, छान तुम्हाला आवडत असेल तेवढा घालायचा, त्याची काही क्वांटिटी नसते। साईडने तेल सोडूयात थोडंसं, म्हणजे डोस्याला कलर सुंदर येईल आणि क्रिस्पी असा डोसा भाजला जाईल। खूप मस्त लागतो, भन्नाट चव असते या डोस्याची। हॉटेलमध्ये कधीही गेलं तर मैसूर डोसा आपण आवर्जून बोलवतो, तर मग तोच डोसा आज आपण घरच्या घरी अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट असा डोसा बनवून तयार केलेला आहे। बघू शकता तुम्ही, सोबतच सांबार दिलेला आहे। सांबारची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही जरूर पाहू शकता। मी त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, वर आय बटनवरती सुद्धा देणार आहे। डोसा बघा काय अप्रतिम दिसतोय, पाहता क्षणी खावासा वाटेल। तर नक्की हा डोसा तुम्ही घरी बनवून पहा। तुम्हाला आवडला तर लाईक करा, सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।